चला सकाळ झाली, आता चूल घेतली आहे पेटो आणि आता भांडे घासून घेते. मला आहे ना फवारा द्यायचा, म्हणजे फवारायचा आहे, म्हणूनच लवकर उठून घेतलं मी. म्हटलं फवारा दिल्यानंतर मग पहिलं आंघोळ करावं लागते. पहिलं आंघोळीला पाणी ठेवावं म्हटलं. फवाऱ्याच्या फक्त 2 पुड्या आहेत, त्याला फक्त 1 पुडीला 2 लिंब पाहिजे, पण मी भरपूर लिंब चिरले. आता काय घरचेच लिंब आहे म्हटलं, आणि मीठ पण भरपूर घेतलं आहे. म्हटलं कसं हे जर टाकलं ना तर फवारा जो आहे तो अधिक परिणामकारक करतो, आणि हे हे जे आपलं तण आहे ना ते लवकर जळलं जातं. चला आता मी काकांकडनं फवारा घेऊन येते, त्यांनी चार्जिंगला लावलेलं असं. आणि त्याचबरोबर मी पुड्या पण घेऊन येते. चला आता सगळं आणलं आहे, पण हे दरवेळेस पुड्या येतात ना अगदी त्या पद्धतीच्या पुड्या नाही आहे. ही बाटली आणलेली, आता घेते भरून. तर 75 150. आता हे सगळं या खाली फेकून दिलं. आता भरलंय फुल, आता द्यायचं फवारायला. बाबा 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 किती जड आहे हे. चलो सकाळ सकाळीच उठलंय आता. लांबूनच मारायचं असं. हे नवीन आणलंय का मी, पहिलं आपलं गेलं. काल आपण शेतामध्ये मारलं आणि आता आहे ना घेतलं इथं मारून. काकाने हे सेपरेट आणलंय, शेतातलं वेगळं आहे. शेतातलं कसं पिकानुसार राहतं. आता हे तणनाशक म्हटल्यानंतर हे काही असं नाही आहे. कसं आता मुगाचं असलं तर मूग न जळता फक्त तण जळलं पाहिजे असं असतं ते. तसं एकदम व्यवस्थित घ्यावं लागेल, कारण कसं आहे इकडं हे साईड येऊन घ्यावं लागेल, तिकडं उडालं नाही पाहिजे. आणि आता आहे ना मी हा मोबाईल ठेवते, कारण आहे ना मला पटपट काम करायचं आहे. चला आता इकडचं दाखवते. हे पाठीमागचे झाडं आमच्या एरियातले पण नाही आहे, पण इकडं म्हणजे पूर्ण जागा व्यापलेली बघा. आणि ती विलायती चिंच आहे ना सुद्धा आहे ना एकदम पत्र्याकडं झोकलेली, पण जोराचं वारं आलं ना ते सर्व पत्र्यावर येऊन पडणार आहे. चला आता इकडचं झालं माझं. चलो तिकडे चला, इथं आल्यावरच संपलं, पुन्हा करावं लागेल. आता फवारा करायचा आहे ना मला इथं जास्त मारावं लागणार आहे, कारण इथं खूप कॅनपाटन काँग्रेसचं गवत आहे, आणि ते ना मी काढता राहिलं. माझं झालं आता अक्काच्या तिकडचा सगळा भाग. आता मी ना सर्व चांगलं फवारून घेते, जेणेकरून एका दिवसामध्ये ते वाळलं पाहिजे गवत. आता पुन्हा भरून आणते ना, आणि पुन्हा आता इकडचा एरिया सगळा राहिला का आपण तर त्यांच्या इकडचा पाठीमागचा.
चला. ए अक्का, काका नाक मारते कुत्री तिथं. चितुंद्री नाही, कुत्री. तिचे पिल्ल आहे ते बाई इथं नळापाशी आले होते मग काय करू मी तोपर्यंत थांबू का? मी किती भिजली. जी रोज अंगणामध्ये येणारी ती भटकी कुत्री ना, तिने 4 पिल्लांना जन्म दिलाय. ही छोटे छोटे पिल्लं. आणि ती बसलेलीच असं नाही, इथं कुठं ना कुठं दिसले का नाही. ये बा, असे क्यूट क्यूट आहे. पण काय आहे हा, तिथं जवळ जरी गेलं तर इतकी आरडा भुकती ना. हातातही घेतले नाही मी अजून, त्यांना जवळून नाही पाहिलं नाही. चला काम करून घ्यायचं. तो पाणी जायचा जो नाला आहे ना सिमेंटचा गोल गोल, त्या टाकीमध्ये तिने ठेवलेली आहे आणि जवळ जाऊन देत नाही. पळा लवकर तिकडे बोलत. हा पिल्ला आहे ते कुत्रीन. पिल्ला आहे ते कुत्रीन. कुत्रीन माग ते बाय आली. हे बाई डबल नाही मारायचं. आणि मला तिचीच भीती वाटू राहिलेली. ती जरी स्वभावाने घरी बसली तरी आई येते. पिल्लं सुद्धा बोळ्यातून इकडे यायला लागलेली. म्हटलं पहिलं त्यांना काढून द्यावं, कारण आता मी फवारा करून राहिलेली आहे. आणि तसे त्यांना वासाने ते येत पण नाही जवळ म्हणा, त्यांना कळतं ते वासाचं. तर चला आता अक्काच्या पाठीमागचं पण आता माझं झालेलं आहे करून. म्हटलं कुत्री मला काय करून देते का नाही बाई, सकाळी तीच काळजी. ती नाहीच तिथं. हा एरिया जरा चांगला खुंडा कर. चला आता हे औषध संपलं म्हणजे मग काय उपयोगच नाही ना. मग आता काय संपलं? हे काय हे संपलं, 3च झाले. किती राहिले? थोडं. अरे किती घ्यायचं होतं हे? 80. आणि मग 80 मग तुला किती घेतलं तुला? मग हे बघा ना, हे 75 आहे. मग तेवढंच घ्यायचं ना. 75 आहे आणि मग ते थोडं मग ते हे संपवून जाऊ दे. एवढंच हे पण एवढंच राहिलंय. हे आणावं लागेल. नाही काय नाही, टाक. काय टाकू? हे टाकू करू का? हा हा, काय होत नाही. हे याच्यासाठी आहे, केना मरण्यासाठी. चला आता काय करते मी, उरलेलं जेवढं आहे ना ते तेवढं म्हणजे राहिलंय माझं, ते तिथलं राहिलंय तिथं मारून घेते आणि खळ्यावरचं काही मारते. झालं. तसं इकडं मी खूप मारलं इथं, खूप म्हणजे खूप. फक्त पाऊस नाही आला पाहिजे का हो काका. आता राहिलं होतं फक्त माझंच एरियामधलं राहिलं होतं आणि तिथं मी आधी गवत काढलेलं हाताने, पण पाना पुन्हा किती वाढले आणि तणनाशक मारलेलं आहे. पण असं वाटतं की पाऊस जोराचा येऊ नये, नाही तर काहीच उपयोग होणार नाही. कारण तणनाशक जे औषध आहे ते सर्व निघून जायला बसलं. केनपटाचं औषध होतं ते संपलं. आता हे जे आहे हे बाकी गवतांचं आहे. आता घेते सगळीकडं खळ्याकडं मारून. चला मला ते सर्व फरता 8:30 झाले आणि आता जवळजवळ आता 9 वाजत आले. म्हटलं काय ना, म्हणजे मग त्याच्यानंतर आंघोळ, त्याच्यानंतर देवपूजा. आता 9:30 वाजले. म्हटलं आता घ्या पटकन स्वयंपाक करू. आज करत आहे मी वांग्याची भाजी. इकडं मसाला काढून ठेवला आहे, दळून घेतलेला आहे. हा याच्यात काय सांगते, याच्यात खोबरं, लसूण, जिरे आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे. इकडं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. मी वांगी कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे. आणि आता घेते करून. प्रथम मी तेल टाकते कारण आता मला फ्राय करायचं आहे. आता हे 2 काढून घेते की छान फ्राय झालेले. हा जो मसाला आहे सगळा मसाला टाकून घेते. आता याच्यामध्ये कोथिंबीर घेते टाकून, म्हणजे छान अशी त्याचा स्वाद येईल. लाल तिखट, थोडासा काळा मसाला, हळद, धने पावडर. हे वांगे यामध्ये घेते टाकून. मीठ राहिलं ते मीठ पण घेते.
आणि उरलेली कोथिंबीर. चला आता पाणी टाकते मी शिजण्यासाठी. चला भाजी झाली. आता घेते मी भाकरी करून. पण घेतलं धुवून, भांडे घेतले घासून. भाजी होत चालू होती तोपर्यंत म्हटलं ती कुत्री जणली आहे, तिला आहे ना एखादी भाकरी द्यावा करून. चार पिल्लांना जन्म दिला आहे आणि ही भटकी कुत्री आहे. तर म्हटलं पिल्लांना पण पिण्यासाठी दूध उतरलं पाहिजे, म्हणून तिच्यासाठी मी रोज काय ना एक भाकरी किंवा चपाती देत असते तिला.